आता इथून दर्शन घेऊन झालं आमचं विमलेश्वरला मंदिराजवळ. आणि मंदिराच्या बाजूला जसं हा पूल आहे, त्या पुलावरून पुलाच्या आसपास ते पाणी असतं पावसाळ्यामध्ये. पण आता एक थोडंसं फ्लोटिंग पाणी आहे, कंटिन्युअस फ्लो आहे मागून इथून येणारा मागून. आणि तो इथे कंटिन्यू होऊन इथे काही चांगले फिशेस आहेत 100+. आणि ते पाणी तिकडेसुद्धा कंटिन्यू होतं आणि इथून खाली. आणि हा जो मागे आवाज येतो आहे तो महाशिवरात्री जवळ आल्यामुळे इकडे पत्रे वगैरे ह्याचं मंदिराचं तयारी चालू आहे उत्सवाची. तर यज्ञ, तुला जागा आवडली काही? काय आवडलं जागेचं? मासे आहेत खूप. आणि काय आवडलं? शंकर बाप्पाचं मंदिर आवडलं. आणि मंदिरामध्ये काय आहे? हां, आता इथे वटवाघळ खूप होती मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्याच्या आजूबाजूला. तर निघूया झालं. तर काय हाम नाही त्याने, पण काय त्रास नाही. आम्ही छान पाया पडून वगैरे पटकन बाहेर आलो. आणि बघत बसलो. हां, आणि मासे. आणि यज्ञ सगळं विचारतो आहे, ते आबा भेटलेले आजोबा त्यांना स्टोरी विचारतो आहे, काय आहेत हे फिश, कोणते आहेत. पण सुंदर जागा, ही वेगळीच जागा आहे. अजूनपर्यंत का नाही आम्ही इकडे भेट दिली कळलं नाही, पण छान आहे. म्हणजे पाणी, नॅचरल जी ब्युटी इकडे मंदिरासोबत. ती मंदिराची स्टोरी पण त्यांनी सांगितली की तिकडे ते वटवाघळं आतमध्ये असतातच पूर्ण वेळ. त्यांनी ते वटवाघळांची ग्रीप कमी करण्यासाठी म्हणून त्यांनी इकडे प्लास्टर करून घेतलं आतमध्ये, की ॲटलिस्ट ती कातळ्यावरची त्यांची जी ग्रीप आहे वटवाघळांची, ती जर त्यांनी प्लास्टर करून मिटवली तर वटवाघळं तिकडे जाणार नाहीत. पण तरीसुद्धा ते जात आहेत. म्हणजे मे बी काहीतरी असावं त्यांचं वेगळं कनेक्शन, गॉड नोज. चला.